हॅलो, नमस्कार. सिनर्जी इव्हेंट्सच्या ह्या पुढच्या एका छोट्याशा सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या सेगमेंटमध्ये आपण बोललो की सेल्स वर्सेस मार्केटिंग, म्हणजे सेल्स म्हणजे काय आणि मार्केटिंग म्हणजे काय हे आपण थोडंसं थोडक्यामध्ये आपण समजून घेतलं. त्याच्याच पुढे जाऊन आता आपण पुढची एक कॉन्सेप्ट समजून घेऊया. ती अशी की मार्केटिंग करताना काय महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि कसं केलं तर ते इफेक्टिव्ह होऊ शकतं, ह्याच्याबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेऊयात. मुळामध्ये मार्केटिंग करण्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जे ट्रेडिशनली केलं जात होतं ते की पेपरमध्ये आपण जाहिरात देत होतो की या वेळेला, किंवा बोर्ड लावत होतो, होर्डिंग्ज लावत होतो. मोठे मोठे होर्डिंग्ज जे आपण जुन्या पद्धतीने जे अजूनही बघतो, त्या पद्धतीने आपण आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग करत होतो, किंवा फ्लायर्स छापणं आणि ते पेपरमध्ये टाकणं, ह्या पद्धतीने ट्रेडिशनल मार्केटिंग असतं. याच्याचमध्ये माउथ टू माउथ पब्लिसिटी हा की जो मार्केटिंग ट्रेडिशनल मार्केटिंगसाठी म्हणून वापरला जात होता, की आपण एखादं सर्व्हिस वापरली, एखादं प्रोडक्ट वापरलं तर ते चांगलं जे बोलतो ते माउथ टू माउथ पब्लिसिटी असते. जितकी चांगले रिव्ह्यूज जातात किंवा तर ती चांगली माउथ पब्लिसिटी झाली. आणि एखाद्याबद्दलचे निगेटिव्ह रिव्ह्यूज आले, समजा एखाद्याबद्दलचं निगेटिव्ह मत आलं, तर ती निगेटिव्ह पब्लिसिटी होते. अशा पद्धतीचं हे ट्रेडिशनल मार्केटिंग टेक्निक झालं. आपण मॉडर्न टेक्निक्सकडे जास्ती वळलेलो आहोत. आणि मॉडर्न टेक्निक्स हे कसे आहेत बरं, तर रेडिओवरती ॲडव्हर्टिजमेंट्स करणं, किंवा एखादा व्हिडिओ करणं, एखादं जिंगल तयार करणं, त्या बाबतीतलं एखादं सॉन्ग असणं जिंगल म्हणजे. तर अशा पद्धतीचं जे करतो आपण त्याला आपण मॉडर्न टेक्निक्स म्हणतो. ह्याच मॉडर्न टेक्निकमध्ये सध्याच्या काळामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इफेक्टिव्ह टूल आत्ताचं जे आहे ते म्हणजे सोशल मीडिया. आणि सोशल मीडियावरती मग त्याच्यामध्ये फेसबुक असेल, किंवा इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, लिंक्डइन असेल, सर्टन एका प्रमाणामध्ये. तर अशा पद्धतीच्या ठिकाणी आपल्या प्रोडक्ट्सची जाहिरात करणं, त्याच्यामधनं आपल्या प्रोडक्टला लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पोचवणं, हे आत्ताचं सध्याचं खूप प्रभावी माध्यम आहे, खूप इफेक्टिव्ह टूल आहे. आणि ते आपण सगळेच जण वापरतो आहोत. हे वापरत असताना आपल्याला एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात ठेवायला पाहिजे, की मुळामध्ये मार्केटिंगचे जे प्रिन्सिपल्स आहेत, जे जाहिरातीचे जे मूळ मुद्दे आहेत, ते कुठेही आपल्याला विसरता कामा नाही आहेत. जरी आपलं माध्यम बदललं, जरी आपला प्रकार बदलला, तरी ते जी ओरिजिनल प्रिन्सिपल्स आहेत ती तशीच राहणार आहेत. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पद्धतीने इफेक्टिवली आपण आपल्या प्रोडक्टची माहिती कशी देतो आहे, किती इफेक्टिवली देतो आहे, किती इनोव्हेटिवली देतो आहे, ह्याच्यावरती त्या प्रोडक्टच्या प्रमोशनचा, त्याच्या मार्केटिंगचा इफेक्ट अवलंबून असतो. फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती पेड प्रमोशन्स करणं, हा देखील एक महत्त्वाचा त्याच्यातला भाग असतो, की ज्या वेळेला आपण पेड प्रमोशन्स करतो तेव्हा काही प्रमाणामध्ये आपण ते पेमेंट करून, त्याला पैसे देऊन फेसबुकला आपली जाहिरात करायला सांगत असतो. त्याच्यामध्ये आपण ऑडियन्स निवडतो, किंवा कॅटेगरी निवडतो, की बाबा कोणत्या लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ मला जाणं अपेक्षित आहे आणि तो तशा पद्धतीने गेला पाहिजे. हे आपण जेव्हा फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला सांगतो, त्या पद्धतीने मग त्याची जाहिरात इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा ट्विटर हे करत असतं. हे करत असताना चांगल्या पद्धतीने काढलेले फोटोग्राफ्स, किंवा चांगलं कंटेंट लिहिलेलं, की आपल्या प्रोडक्टबद्दलची जास्तीत जास्त माहिती खूप आकर्षक शब्दांमध्ये, लक्षवेधी शब्द वापरून, ज्याला हॅशटॅग्स म्हणतो, तर ते वापरून आपण किती चांगल्या पद्धतीने आपल्या प्रोडक्टची माहिती लोकांच्यापर्यंत पोचवतो आहोत,
हे सगळं ह्या सगळ्या सोशल मीडिया मार्केटिंगमधनं लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. पण त्याचबरोबरीने जो ट्रेडिशनल मार्केटिंगचा प्रकार आहे तो देखील आपल्याला विसरता येणार नाही. कारण शेवटी आपल्याला पोचायचं तर कस्टमरपर्यंतच आहे आणि कस्टमर खुश होणं आणि कस्टमर आपल्याकडनं ती सर्व्हिस अथवा ते प्रोडक्ट रिपीटेडली घेणं हाच तर आपला मूळ मुद्दा आहे, हाच मुख्य उद्देश आहे. तर मग ह्या उद्देशासाठी आपल्याला आपण हे सगळं प्रमोशन करत असतो, हे सगळं मार्केटिंग करत असतो का? तर जितकं इफेक्टिव्ह मार्केटिंग होईल तितकाच चांगला सेल त्याच्यामधनं जनरेट होण्याचे चान्सेस वाढतात आणि मग तो जो कस्टमर कनेक्ट आपल्याला मिळतो तो कस्टमर कनेक्ट आपण एक्सप्लॉईट करून किंवा त्याच्या थ्रू आपण आपला सेल वाढवण्याचे हे जे काही प्रकार आहेत त्या पद्धतीने आपण आपल्या बिझनेसची ग्रोथ करू शकत असतो. सो आपल्याला शेवटी कुठल्याही पद्धतीने कस्टमरपर्यंत पोचणं हे फार गरजेचं असतं. सो त्यासाठी म्हणून हे जे मार्केटिंगचे प्रकार आहेत, भले तो ट्रेडिशनल असेल, पेपर्स इन्सर्शन्स असतील, पेपरमधल्या ॲडव्हर्टिजमेंट्स असतील, मासिकामधल्या ॲडव्हर्टिजमेंट्स असतील, ज्या प्रिंट मीडियामधनं जातात अशा पद्धतीच्या ॲडव्हर्टिजमेंट्स असतील आणि जे सोशल मीडियावरनं आपण जे काही करत असतो, जे डिजिटल मार्केटिंगमध्ये मोडल्या जातात, अशा पद्धतीच्या मार्केटिंगमधनं जास्तीत जास्त इफेक्टिवली आपण आपल्या ऑडियन्सपर्यंत, आपण आपल्या कस्टमर्सपर्यंत कसे पोचू शकतो याच्यासाठी आपल्याला आपल्या प्रोडक्टचाच त्याचबरोबर आपल्याला कुठलं मार्केटिंग टेक्निक जास्तीत जास्त इफेक्टिवली इम्प्लिमेंट करता येतं आहे, आपल्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत आपल्याला कसं पोचता येतं आहे ह्याचा प्रत्येक बिझनेस करणाऱ्या व्यक्तींनी नीट अभ्यास करायला हवा आणि मग त्या पद्धतीने जर गरज पडली तर त्या विषयाच्या कन्सल्टंटशी बोलून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी खूप जास्ती पैसे खर्च करावे लागतील, कारण ह्या गोष्टीची भीती असते की आपल्याला हे खूप खर्चिक असेल, हे खूप महाग असेल. तर बऱ्याचदा तसं नसतं. तर ह्याच्यामधनं आपण अत्यंत कमीत कमी खर्चात किंवा फ्री सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत इफेक्टिवली करू शकतो. तर त्याच्यावरती प्रत्येक बिझनेस करणाऱ्या व्यक्तींनी विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आपल्याच प्रोडक्टबद्दल जास्तीत जास्त माहिती चांगल्या पद्धतीने, चांगल्या इफेक्टिव्ह पद्धतीने कशी लोकांच्यापर्यंत आपल्याला पोचवता येईल याचा विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग हे केलं पाहिजे. आज आपण असं बघितलं की आपण एक छोट्याशा पद्धतीने अगदी शॉर्ट ड्युरेशनमध्ये चांगल्या पद्धतीने मार्केटिंग आपण कसं करू शकतो हे पाहिलं. आपल्याला माहितीच आहे सिनर्जी इव्हेंट्स हे घरातनं व्यवसाय करणाऱ्या लोकांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण जास्तीत जास्त कस्टमर कनेक्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यातूनच आपल्या बिझनेस ग्रोथ कशी होईल हे बघायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच प्लॅटफॉर्मवरनं आपण ही अशी छोटी छोटी व्हिडिओज करतो आणि असे ऑनलाईन काही सेशन्सही घेत असतो की ज्या योगे बिझनेस ग्रोथ करताना ज्या काही आपल्याला अडचणी येत असतील तर त्याच्यामध्ये कुठेतरी आम्ही आपल्यासाठी सिनर्जी इव्हेंट्सकडून कुठेतरी आपल्याला हँड होल्डिंग होऊ शकेल किंवा काही कन्सल्टंट्सना आपण कनेक्ट करू शकू. तर त्यासाठीसुद्धा जर समजा कधी कोणाला काही गरज पडत असेल, कधी काही अडचण असेल तर नक्की आम्हाला तुम्ही संपर्क करा. माझं नाव सरिता बल्लाळ आहे, रिप्रेझेंटिंग सिनर्जी इव्हेंट्स. माझा फोन नंबर आहे 9960122912. परत भेटूया आपण अशाच एखाद्या इंटरेस्टिंग विषयाला घेऊन जो आपल्या बिझनेसला रिलेटेड आहे. थँक्यू सो मच. टेक केअर अँड गुड बाय.